मित्रांनो, आपण आता नगरच्या पुढं आहे. नगरच्या पुढे रस्ता खूपच खराब आहे, म्हणजे संभाजीनगरकडे जाण्यासाठी. नगरपर्यंत रस्ता एकदम ओके आहे, पण नगरच्या पुढं खूपच खड्डे वगैरे आहे. रस्ता लयच खराब झालेला आहे. गाडीचं स्पीड हे तुम्ही बघू शकता. रोडवरती खड्डे कसे आहेत आणि गाड्या किती स्लो चालल्यात. म्हणजे सगळाच रस्ता आहे. आता बराच पुढं आलो आहे आम्ही. तो रस्ता खूपच खराब आहे. आता पर्याय मार्ग म्हणजे आपल्याला जायचं असेल संभाजीनगरला तर आपण सिन्नर मार्गे जाऊ शकतो. डायरेक्ट संभाजीनगरला, म्हणजे सिन्नरवरून डायरेक्ट संभाजीनगरला आपण जाऊ शकतो समृद्धी महामार्गाद्वारे. इकडून जर तुमचं काही काम असेल किंवा ठीकच खूपच अर्जंट यासाठी यायचं तर तुम्ही या रोडनी या, नाहीतर या रोडनी येऊ नका, कारण रस्ता खूपच खराब आहे. पुढे आपण लाईव्ह बघूया. मित्रांनो, नगर जिल्ह्यामध्येच हा रस्ता म्हणजे खराब आहे. आपण घोडेगावच्या जवळ आल्यानंतर संभाजीनगर हद्द सुरू होते, तर त्या ठिकाणापासून रस्ता हा चांगला आहे. म्हणजे घोडेगावपर्यंत रस्ता खराब आहे आणि तिथून पुढे रस्ता तर चांगला तर दिसत आहे. म्हणजे पुढे रस्ता चांगला दिसतोय. म्हणजे नगर हद्दीपर्यंतच हा रस्ता खराब झालेला आहे. पुढे घोडेगावच्या पुढं रस्ता चांगला आहे. नगरच्या लोकांनी काहीतरी केलं पाहिजे, कारण फक्त नगरच्या हद्दीमध्येच हा रस्ता खराब आहे. इकडे मागे पुण्याकडून चांगला आहे रोड नगरपर्यंत, आणि नगरचा जो बाउंड्री त्याचा आतला एरिया सगळा खराब आहे. रोड खराब आहे. आणि पुढे संभाजीनगरच्या हद्द चालू झाल्यानंतर रस्ता खूप चांगला आहे. तुम्ही थोडा विचार करू शकता. मला तर असं वाटलं होतं की मी ह्या रोडने आलो, पण आता ठीक आहे, म्हणजे ओके, रस्ता पुढं चांगला लागलेला आहे. मित्रांनो, घोडेगावपासून संभाजीनगरपर्यंत रस्ता खूप चांगला आहे. म्हणजे फक्त नगर हद्दीमध्येच रस्ता खराब आहे. आपण आता सेंद्रिय MIDCच्या पाशी आपण आता पोहोचतो आहे, आणि तिथूनच आपण लेफ्ट टर्न घेऊन आपण समृद्धी महामार्गाला लागणार आहोत. तिथून पुढचा मार्ग आहे आपल्याला. आपण एक्झिट कुठे घेणार आहे? आपण एक्झिट घेणार याला मालेगावला आम्ही एक्झिट घेऊन आम्ही नांदेडकडं उसद मार्गे आम्ही माहूरगडला जाणार आहे. फक्त ह्याच्यापर्यंतच नगर ते घोडेगाव हाच रस्ता खराब आहे. पुढे रस्ता एकदम चांगला रस्ता आहे. या मार्गे जरी आला तुम्ही तरी प्रयत्न करा, पण नगरपर्यंत रस्ता खराब आहे. आम्ही आता रस घ्यायला थांबणार आहे, आणि पुढं आम्ही थांबतो. आता आमचा निखिल मागं आहे, आणि आता मी तिकडे निखिलकडे मी जाणार आहे. आता सध्या आम्ही आता दुसऱ्या गाडीत आहे, स्कॉर्पिओमध्ये. आता मागं निखिलची गाडी आहे, तर मी निखिलकडे आता रस प्यायला थांबल्यानंतर निखिलकडे आम्ही जाणार आहे. पुढे दिसते रसाचं दुकान दिसतंय, रसवंती गृह दिसतंय पुढं, आणि या ठिकाणी थांबतोय रस पिणार. पुढं थांबवा. हे भूमिपुत्राला आपण थांबणार आहे. मित्रांनो, आपण आता माहूरगडला आलेलो आहे, आणि समोर खाली माहूरगड आहे. हे माहूर गाव आहे, आणि इकडं समोर आपण आता रेणुका माता मंदिरावर आपण चाललेलो आहे. हा घाट आहे या ठिकाणी. पहा समोरच, समोर जे डोंगर दिसतो, लाईट दिसतात या ठिकाणी,
देवीचं मंदिर आहे. हे पहा आता किती वाजले रे? 7:30 वाजल्यात. आता किती वाजता मंदिर बंद होतं? आम्ही आलो. आमच्या नशिबात असेल आज दर्शन व्हायचं तर देवी आम्हाला पावणार असेल होईल आमचे दर्शन. नाही तर उद्या सकाळी परत लवकर आम्ही येऊ परत एकदा. उद्या सकाळी परत दर्शनाला परत उद्या सकाळी येऊया, कारण आम्ही पायथ्यालाच इथं राहायला आहे. सकाळी लवकर 7 वाजता येऊन जाऊ. गडाच्या एकदम सूरज व्हिडिओ खाली पायथ्याशी आलेलो आहे आम्ही. असं हे बघू शकता, पायथ्याशी आलो आहे आपण इथं. बघूया आता चालू आहे का बंद आहे. मंदिरात जायला एंट्री तिथून आहे. इथून एंट्री आहे वाटतं. निखिलला माहीत असेल ना. हो, कुठं गाड्याची गाडी वगैरे भाग. खाली पार्किंगसाठी इथं आलो आहे आम्ही. बघूया आता पुढं का. कुठून जायचं? बॅक साईडनं जाते तर म्हणे डायरेक्ट. आता पायऱ्या या 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 सगळ्या 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 हां सगळ्या. आता माहूरगडला आता आम्ही देवीच्या दर्शनाला चाललोय. बघूया दर्शन होतंय का नाही ते. मंदिर किती वाजता बंद होतं माहित नाही. माहीत नाही टायमिंग. तुम्ही आम्हाला विचारा, इथला कोणाला विचारायचं. बघूया आता वर गेल्यानंतर. एवढं आम्ही मेहनत करून आलोय दर्शनासाठी. पण आपण काळे का दिसायला ह्याच्यात? परत एकदा सांगा. हे आमच्या बॅटरी काउंटावर परत एकदा सांगा. परत एकदा सांगा. आम्ही आता एवढं मेहनत करून आलेलो आहे आणि बघूया देवीचं दर्शन होतंय का नाही. आणि ह्या हिरोनी आम्ही अंधारामध्ये काळा दिसत होतो म्हणून आम्ही नाही, हे मी फक्त गोरा आहे. हा काळा दिसत होता म्हणून लाईट दाखवली. बघूया आता दर्शन होतंय का नाही आपल्याला गेल्यानंतर. काय नसते. माझं बी हे म्हणले तसं ते. हे इकडे बघा, इकडं सगळे आणि निखिल पण आलाय. निखिलला पण घेऊन आलो. हो. पायऱ्या चढायला सुरुवात करतो या ठिकाणी. हे पाहू शकता. आता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. आणि माहूरगडला रेणुका देवीचं मंदिर हे खूप फेमस आहे. चाललो आता आपण वरती. वहिनी चला. साडेआठला मंदिर बंद होतं त्यामुळे जोरात चाललेलं आहे. 8:30 वाजता मंदिर बंद होतं. बघूया दम लागलाय. सरला आता बोलता येत नाही. तसं वयाच्या मानानुसार त्यांचं बरोबर आहे. वयाच्या साठी खूप दम लागलाय. आता गोष्टी होऊ शकतात. आता 70 वय चालू झालेलं आहे आणि माझ्या मागं जो आहे ह्याचं 72 वय. अरे वहिनी किती जोरात चालल्या.
भक्ती. चला की सेल्फी काढा तोपर्यंत चला. पहिले दर्शन घेऊन ना. अरे दर्शन घेऊन घ्या आपण. मस्त आरती झालेली आहे रेणुका माताची आणि दर्शन पण खूप छान झालेलं आहे या ठिकाणी. सगळं मंदिर परिसर भाग आहे हा. खूप सुंदर असं छान दर्शन झालं आहे. व्हिडिओ काढतो आम्ही. मित्रांनो एकदम भारी असं दर्शन झालेलं आहे खूपच. आणि आरती पण मिळाली. म्हणजे आम्ही येता वेळेस म्हणलं होतं दर्शन होणार नाही, पण आम्हाला दर्शनासोबत आम्हाला महाआरती पण मिळाली. आणि खूपच भारी अशी गाभाऱ्यामध्ये थांबून आम्ही आरती दर्शन वगैरे 2-3 वेळा आम्ही दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो नक्की एकदा भेट द्या तुम्ही माहूरगडला. खूप छान असं वातावरण आहे. फक्त काही सणवार बघून ना काही गर्दी राहते. दर्शन नाही होणार. कसं अशा ठिकाणी आल्यानंतर माणसाचं असं मन शांत माणसाला संध्याकाळी गर्दी कमी असताना 8 वाजता आरती असते संध्याकाळी आणि 8:30ला मंदिर बंद होतं. त्यामुळं वेळेत या आणि व्यवस्थित दर्शन घ्या.